नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो पिझ्झा स्टफ नान. तर यासाठी आपण सर्वप्रथम इथे भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत आपण इथे घेतलेले चीज क्यूब्स. सोबत आपण घेतलेले आहेत कॉर्न, गाजर, कॅप्सिकम, टॉमॅटो आणि गाजर. आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तुम्ही त्या घेऊ शकतात. एका बाउलमध्ये सर्व भाज्या आपण काढून घेणार आहोत. त्यावरती आपण मिक्स हर्ब पावडर घालून घेतो, साधारण 1 चमचाभर. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण पाव चमचा काळी मिरी पावडर घालून घेतलेली आहे. एक अर्धा चमचा आपण लाल तिखट घालून व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं, आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. तर आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. छानपैकी त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे. इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता छान आपली अशी चपाती लाटून झाली की आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे ते यावरती मध्यभागी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं स्टफिंग हवं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे स्टफिंग घालू शकतात. आता इथे साधारण मी जी पोळी बनवलेली आहे तिच्या पाव स्टफिंग घालून घेतलेलं आहे. आता पोळीला एका बाजूला पाणी लावून आपल्याला छान तिला चिकटवून घ्यायचे. आपण इथे त्रिकोणी शेप देतो आहोत, तर अशा प्रकारे त्रिकोणी शेप घ्यायचा आणि आपल्याला ही अशी समोशासारखी ही पोळी आता फोल्ड करून घ्यायची. पाणी लावून त्याच्या कडा बंद करून घ्यायचे. आता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात, मी आता शेवटची जी कडा आहे ती वरच्या बाजूला उचलून बंद करून घेतलेली आहे. तिची जी टोकं आहे तीही प्रेस करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपला पिझ्झा स्टफ नान तयार झालेला आहे. आता याच्या मागच्या बाजूला आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या तव्याला हा नान व्यवस्थित चिकटला पाहिजे. आता इथे आपण मैद्याचा वापर करत नाही आहोत. आता चपातीचा वापर करताना पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा. आता छान आपण असा हा नान त्याच्यावरती ठेवायचा आहे. 1 मिनटं पूर्णपणे वाट पाहायची आहे, जेणेकरून पीठ जरा खाली तव्याला व्यवस्थित चिकटेल. त्यानंतर आपल्याला तवा फोल्ड करून मस्त गरम गॅसवरती नान फुलवून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं सर्व बाजूने व्यवस्थित त्याला भाजून घेतल्यानंतर आपण पाहू शकतो आपला नान छानपैकी फुललेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला चिमट्याच्या साह्यानेही आजूबाजूला थोडंसं तुम्ही याला शेकून घेऊ शकता. आता इझिली आपला नान असा व्यवस्थित निघून येतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही मागच्या साईडनेही व्यवस्थित त्याला भाजून घेऊ शकता. आता इथे माझा नान दोन्ही साईडने तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी थोडेसे स्टफिंगचे गोळे बनवून यामध्ये ठेवलेले आहेत. तुम्हाला जर त्रिकोणी बनवण्यासाठी डिफिकल्ट जात असेल तर पुरी बनवून त्यामध्ये स्टफिंग करूनही तुम्ही असे ठेवू शकता आणि नंतर गॅसवरती तुम्ही यांना व्यवस्थित भाजून असे आपण स्टफ असे चीज नान बनवलेले आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.